नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं, दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 8888 54 65 65 आणि 90 96 94 78 11। कर्जत तालुका मित्रमंडळ पुणे संस्थापक वैभव शहा यांच्या पुढाकारामधून संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी देखील ही परंपरा त्यांनी सुरू ठेवली होती। यावेळीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असे की यावेळी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशामध्ये 57वा क्रमांक मिळवणारा प्रतीक गणेश जेवरे, याचप्रमाणे श्रुती शहा व चार्टर्ड अकाउंटंट ॲडव्होकेट श्री कोठारी यांचा विशेष बहुमान या मित्रमंडळाच्या वतीनं केला। दरवर्षी हा खिचडीचा प्रसाद वाजत गाजत नेण्याची परंपरा आहे। यावर्षी त्यांनी हा महाराजांना प्रसाद या 3 विभूतींच्या हस्ते वाजत गाजत घेऊन गेला। गल्लीचे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आदर्श असे विद्यार्थी या गल्लीमध्ये घडायला लागलेले आहेत। त्यांचा छोटासा सत्कार आम्ही इथे करणार आहोत, तरी आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावे। आज आमचे कर्जतचे ज्येष्ठ पत्रकार व लाडके पत्रकार गणेश जेवरे यांचे चिरंजीव प्रतीक यांना UPSC परीक्षेमध्ये 57 क्रमांक पटकावला आहे। त्याबद्दल त्याचं सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन असं टाळ्या करून वाजवून देत आहोत। तसेच प्रसाद शहा आमच्या कर्जतमधील लाडकं व्यक्तिमत्व, त्यांच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभास्ते आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यामध्ये आपल्या कर्जत शहराचे सुपुत्र सन्माननीय महावीरजी कोठारी साहेब यांची संघटनेच्या अध्यक्षपदी कोठारी साहेबांच्या ठिकाणी निवड झालेली आहे। कर्जत शहरासाठी 100% हा अभिमानाचा क्षण आहे। कर्जत तालुका मित्रमंडळ पुणे काम आपण या ठिकाणी करतायत आणि कर्जतमध्ये असणारे जे काही विद्यार्थी असतील, व्यवसायामध्ये असतील, परीक्षामध्ये असतील, जे यशस्वी होत आहेत त्यांचा पण मान सन्मान आपण कर्जत तालुका मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आहे। खऱ्या अर्थानं कुठलीही बाब एकमेकांमध्ये संपर्क करून वर्गणी गोळा करणं आणि त्याच्यातून उपक्रम चालू करणं हा फार जिकरीची आणि कठीण बाब असते। खऱ्या अर्थानं आपण या कर्जतकर मित्रमंडळाला आणि वैभव शहा यांना सर्वांना टाळ्या वाजवून आपण त्यांचं खूप या ठिकाणी कौतुक करून त्यांना धन्यवाद देऊन या अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण अनेक दिवसापासून या ठिकाणी चालू ठेवला आहे। परत एकदा त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेचा सर्वांनाच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो। आमच्या गल्लीतील अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेला आहे। कर्जत तालुका मित्रमंडळ पुणे यांच्या वतीनं माझं गाव माझी माणसं प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी रथयात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांसाठी खिचडीच्या प्रसादाचं आयोजन करण्यात येतं। हा अखंड परंपरा त्यांनी या ठिकाणी सुरू ठेवली आणि त्याला सहकार्य करणारे आमचे सर्व पुण्यातील मित्रवर्य या सर्वांना मी एकदा कर्जतकरांच्या गल्लीच्या वतीनं मित्रमंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो। याशिवाय आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये माझा मुलगा प्रतीक गणेश जेवरे
हा या ठिकाणी देशामध्ये 57वा क्रमांक मिळून UPSC मध्ये उत्तीर्ण झाला. याप्रमाणे सुरभी शहा जिने या ठिकाणी एक वेगळा आयाम निर्माण केला. याशिवाय कर्जतकरांचं भूषण असणारे त्यांचे कोठारी म्हणून जे स्त्री आहे त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. अशा पद्धतीने कर्जतचा नावलौकिक केवळ तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर देशामध्ये हे सर्व तिघजण घेऊन गेले. त्याबद्दल पुणेकर मित्रमंडळाच्या वतीने जो सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी पालक म्हणून त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुमच्या प्रथम आभार व्यक्त करतो आणि तिघांनाही भावी वाटण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते 17-18 वर्षापासून खिचडीचा कार्यक्रम आयोजित करतात. चांगला उपक्रम ते आधी घेतात. आज त्यामध्ये एक भर म्हणजे आपल्या या परिसरातील, आपल्या गल्लीतील, गावातील गुणवंत विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेले मुलं आहेत. त्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज आपण या ठिकाणी आमचे मित्र श्री गणेश जेवरे, त्यांचे चिरंजीव प्रतीक हे यांचं भारतीय प्रशासन सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झालेली आहे. त्यांचं या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे. त्यांचं या ठिकाणी मित्रमंडळामार्फत आणि आपल्या सर्वांमार्फत मनपूर्वक असं अभिनंदन करतो. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना UPSC मध्ये यापुढेही यश मिळत राहू आणि त्यांना IAS रँक मिळावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षाही ते उत्तीर्ण व्हावे यासाठी आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना राहतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री महावीर शहा कोठारी यांनी CA ची परीक्षा उत्तीर्ण झाली, ते सिव्हिल झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक सर्वांमार्फत या ठिकाणी अभिनंदन. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमची कन्या सोनी शहा जी फिजिक्समध्ये तिने PhD केलेली आहे. फिजिक्सचा फार तसा टफ विषय आहे, त्यामध्ये त्यांनी सोलार हा विषय घेऊन PhD केलेली आहे. त्यामुळं ते कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल तिचेही मनपूर्वक अभिनंदन. तिलाही भावी कार्यासाठी शुभेच्छा. या ठिकाणी जमलेले सर्वांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. आमचे मित्र आणि कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष श्री नामदेव बापू या ठिकाणी आहेत. आमचे सर्व मित्र परिवार आहे. भोगे साहेब आहेत, भाईसाहेब आहेत, राजेंद्र गांधळे, सर्वांना शुभेच्छा देतो. जोशीश्वर आहेत आणि आमचं त्यांनी सर्व मंडळात सदस्यांनी यायचं. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.